तर नव्या वर्षाची सुरुवात झाली आणि सगळ्यांनीच नवीन संकल्प केलेत, आयुष्यात काही बदल घडवण्याचाही विचार केलाय। त्याप्रमाणेच काही सरकारी नियम सुद्धा आता बदलले जात आहेत। असे कोणते नियम नव्या वर्षात बदलले जात आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नवीन वर्षात काही नियम बदलले जात आहेत, काही चांगले नियम आहेत तर काही खर्च वाढवणारे अशा स्वरूपाच्या निर्णयांना आता सामोरं जावं लागणार आहे। नवीन वर्षात हे नवीन नियम आपल्या समोर येतील आणि अर्थातच त्याची अंमलबजावणी ही आजपासून झालेली आहे। काही अंमलबजावणी ही येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन वर्षामध्ये आपण जर बघितलं तर मुळातच 1 जानेवारी 2025 पासून टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, होंडा, ऑडी या कार महागणार आहेत। तर नवीन वर्षात ईपीएफओ पेन्शनवरती एक मोठा दिलासा मिळणार आहे। पेन्शनधारकांना नव्या नियमानुसार आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतनं पेन्शन काढू शकणार आहेत। तर नवीन वर्षात यूपीआय पेमेंटची मर्यादा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। आतापर्यंत 5000 रुपयांपर्यंत ही मर्यादा होती, ती वाढवून 10000 रुपये करण्यात आली आहे। तर एलपीजीच्या दरात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। आरबीआयकडनं नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मात्र चांगली मोठी भेट मिळणार आहे। आता शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा ही 2 लाख रुपये असणार आहे।